ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेडलॉक अवॉइडन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेफ स्टेट अँड अनसेफ स्टेट बघितलं. पुन्हा काय बघितलं आपण, डेडलॉक अवॉइडन्सच्या अंडर टोटल 4 ॲल्गोरिदम्स होतात. त्याच्यामध्ये रिसोर्स अलोकेशन ग्राफ ॲल्गोरिदम आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जे रिमेनिंग ॲल्गोरिदम्स असणार आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, त्यातील फर्स्ट असणार आहे बँकर्स ॲल्गोरिदम. आता बँकर्स ॲल्गोरिदम हे कशासाठी ॲप्लिकेबल आहे, तर इट इज ॲप्लिकेबल टू दी रिसोर्स अलोकेशन सिस्टीम विथ मल्टिपल इन्स्टन्स ऑफ ईच रिसोर्स टाईप. हे कुठं ॲप्लिकेबल असणार आहे, तर रिसोर्स अलोकेशन सिस्टीममध्ये, जिथं काय असतं, मल्टिपल इन्स्टन्स असतात प्रत्येक रिसोर्स टाईपला. ओके, इट इज लेस सफिशियंट दॅन रिसोर्स अलोकेशन ग्राफ ॲल्गोरिदम. हे जे ॲल्गोरिदम असणार आहे हे असणार आहे लेस इफिशियंट असणार आहे, कम्पेअर कोणासोबत केलं तर रिसोर्स अलोकेशन ग्राफ ॲल्गोरिदम सोबत. ओके, तर न्यूली एंटर्ड प्रोसेस शुड डिक्लेअर मॅक्झिमम नंबर ऑफ इन्स्टन्सेस ऑफ ईच रिसोर्स टाईप विच इट मे रिक्वायर. ह्याच्यामध्ये काय होतं, जे न्यूली एंटर्ड केलेले प्रोसेस आहेत ना, ते काय डिक्लेअर करतात, तर मॅक्झिमम नंबर ऑफ इन्स्टन्स, प्रत्येक रिसोर्स टाईपचे मॅक्झिमम नंबर ऑफ इन्स्टन्स डिक्लेअर करतात. द रिक्वेस्ट शुड नॉट बी मोर दॅन टोटल नंबर ऑफ रिसोर्स इन द सिस्टीम. आणि त्या ज्या काही रिक्वेस्ट केलेल्या असतात त्या रिक्वेस्ट काय असतात, जेवढे त्या सिस्टीममध्ये टोटल नंबर ऑफ रिसोर्स असतात त्याच्यापेक्षा जास्त नसतात. एकतर एक्झॅक्ट टोटल नंबर ऑफ रिसोर्स जेवढे तेवढ्या नंबर ऑफ रिक्वेस्ट असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील, पण त्या सिस्टीममध्ये जेवढ्या नंबर ऑफ रिसोर्सेस असणार आहेत त्याच्यापेक्षा काय असणार आहेत, कमी असणार, त्याच्यापेक्षा जास्त नसणार आहेत. तर सिस्टीम चेक्स इफ अलोकेशन ऑफ रिक्वेस्टेड रिसोर्स विल लीव द सिस्टीम इन सेफ स्टेट इफ इट विल रिक्वेस्टेड रिसोर्स आर अलोकेटेड. सिस्टीम काय चेक करते, जर अलोकेशन रिक्वेस्ट रिसोर्ससाठी जी रिक्वेस्ट सेंड केलेली असते त्यावेळी सिस्टीम काय चेक करते, त्याचं अलोकेशन, ती जी सिस्टीम आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे की नाही. इफ इट विल द रिक्वेस्टेड रिसोर्स, आणि हे कधी होतं, जेव्हा रिक्वेस्टेड रिसोर्स आर अलोकेटेड, जे रिक्वेस्ट केलेले रिसोर्सेस अलोकेट केलेले असतात त्यावेळी. ओके, तर याच्यामध्ये काही डेटा स्ट्रक्चर्स यूज केलेले आहेत. ओके, कोणकोणते डेटा स्ट्रक्चर, तर ॲरे हा डेटा स्ट्रक्चर यूज केलेला आहे. मग 1 डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरेज असं यूज केलेले आहेत. हे डेटा स्ट्रक्चर बँकर्स ॲल्गोरिदममध्ये यूज केलेले आहेत. ओके, तर array A of size M shows the number of available resources. array A काय शोज करतो, तर नंबर ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. सिंगल डायमेन्शनल ॲरे काय शोज करतो, जेवढे नंबर ऑफ अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस शोज करतो. 2 डायमेन्शनल ॲरे काय शोज करतो, तर त्यातला फर्स्ट जो असणार आहे तो काय शोज करतो, तर मॅक्झिमम रिक्वायरमेंट ऑफ द रिसोर्सेस बाय ईच प्रोसेस. तो काय शोज करतो, मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स ऑफ द रिसोर्सेस बाय ईच प्रोसेस. ओके, तर आता जे 2 डायमेन्शनल ॲरे असतात इज इक्वल्स टू के, आपण असं डिक्लेअर केलं तर के हा कोण होणार, तिथं काय इंडिकेट करणार, तर के हा कोण असणार आहे, इन्स्टन्स ऑफ रिसोर्स टाईप. इन्स्टन्स ऑफ रिसोर्स टाईप लक्षात येते का. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते असणार आहेत, तर बँकर्स ॲल्गोरिदमचे ॲडव्हान्टेजेस सांगायला लागले मी. इट जनरलायझेशन ऑफ अर्लियर एक्झाम्पल टू अलाव मल्टिपल टाईप्स ऑफ रिसोर्सेस. ते काय अलाव करते, मल्टिपल टाईप्स ऑफ रिसोर्सेस अलाव करते. वर्क्स फॉर मल्टिपल इन्स्टन्स ऑफ रिसोर्सेस अनलाईक रिसोर्स अलोकेशन ग्राफ. ओके, हे तर काय, हे कशासाठी वर्क करते, तर फॉर मल्टिपल इन्स्टन्सेस ऑफ रिसोर्ससाठी. ओके, रिसोर्स अलोकेशन ग्राफमध्ये काय होते, सिंगल इन्स्टन्स ऑफ रिसोर्स टाईप असते, पण बँकर्स ॲल्गोरिदममध्ये काय होते, मल्टिपल इन्स्टन्स ऑफ रिसोर्स. ओके, सो बँकर्स ॲल्गोरिदम म्हणजे काय, सर्वांच्या लक्षात आलं का. ओके, तर आता ह्याच्यामधले कोणकोणत्या क्वांटिटीज बघा. हां, त्याच्यामध्ये अवेलेबल, मॅक्स, अलोकेशन अँड नीड अशा 4 काय आहेत, क्वांटिटीज असणार आहेत. तर अवेलेबल म्हणजे काय, तर इट इज 1 डायमेन्शनल ॲरे. हा काय असतो, 1 डायमेन्शनल ॲरे असतो दॅट टेल्स
द नंबर ऑफ ईच रिसोर्स टाईप करंटली अवेलेबल हा सिंगल डायमेन्शनल अरे असतो, जो काय सांगतो तर नंबर ऑफ ईच रिसोर्स टाईप करंटली अवेलेबल, जे करंटली अवेलेबल रिसोर्स टाईप आहेत ना ते नंबर्स डिस्प्ले करतो. अवेलेबल ही क्वांटिटी. नेक्स्ट असणार आहे ती आहे मॅक्स. मॅक्समध्ये काय होतं, इट इज टू डायमेन्शनल अरे दॅट टेल्स द मॅक्झिमम नंबर ऑफ ईच रिसोर्स टाईप रिक्वायर्ड बाय अ प्रोसेस फॉर सक्सेसफुल एक्झिक्युशन. मॅक्स ह्या क्वांटिटीजमध्ये काय होतं, हा टू डायमेन्शनल अरे असतो आणि ज्याच्यामध्ये काय असतं, मॅक्झिमम नंबर ऑफ ईच रिसोर्स टाईप, प्रत्येक रिसोर्स टाईपचा मॅक्झिमम नंबर ऑफ रिक्वायर्ड बाय अ प्रोसेस फॉर अ सक्सेसफुल एक्झिक्युशन होण्यासाठी मॅक्झिमम नंबर ऑफ रिसोर्स टाईप रिक्वायर्ड असतात प्रोसेसकडून. ओके. नेक्स्ट असणार आहे क्वांटिटी ती आहे अलोकेशन. आता अलोकेशन म्हणजे काय, इट इज टू डायमेन्शनल अरे. हे पण काय असणार आहे, टू डायमेन्शनल अरे असणार आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, नंबर ऑफ टाईप्स ऑफ ईच रिसोर्स टाईप दॅट हॅज बीन अलोकेटेड टू द प्रोसेस, जे काय अलोकेट केले जातात, प्रोसेसला अलोकेट केले जातात. नेक्स्ट असणार आहे नीड. आता नीड ह्या क्वांटिटीचं काय येणार, तर इट इज टू डायमेन्शनल अरे दॅट टेल्स नंबर ऑफ रिमेनिंग इन्स्टन्स ऑफ ईच रिसोर्स टाईप रिक्वायर्ड फॉर एक्झिक्युशन. नीड हा सुद्धा काय, ही क्वांटिटी सुद्धा टू डायमेन्शनल अरेच असणार आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, नंबर ऑफ रिमेनिंग इन्स्टन्स, त्याच्यामध्ये काय असतं, नंबर ऑफ रिमेनिंग इन्स्टन्स ऑफ ईच रिसोर्स टाईप, प्रत्येक रिसोर्स टाईपचा नंबर ऑफ रिमेनिंग इन्स्टन्स असतात फॉर एक्झिक्युशन पर्पज. ओके. सो नीड ह्या क्वांटिटीचं फॉर्म्युला काय असणार आहे, एवढं लक्षात घ्या आता ह्या क्वांटिटीजवरून. अवेलेबल हा एकच सिंगल डायमेन्शनल अरे असणार आहे, तर मॅक्स, अलोकेशन आणि नीड ह्या ज्या काही 3 रिमेनिंग क्वांटिटीज असणार आहेत त्या टू डायमेन्शनल असणार आहेत. तर नीड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, नीड ऑफ आय अँड जे, अरेसाठी टू डायमेन्शनल असणार आहे ना, सो नीड इज इक्वल्स टू मॅक्स मायनस अलोकेशन. त्याचा फॉर्म्युला लक्षात येतोय का. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटीज ऑफ बँकर्स अल्गोरिदम. नेक्स्ट असणार आहे तो आहे रिसोर्स रिक्वेस्ट अल्गोरिदम. मागच्या लेक्चरमध्ये रिसोर्स अलोकेशन ग्राफ अल्गोरिदम बघितलं, ह्या लेक्चरमध्ये आपण रिसोर्स रिक्वेस्ट अल्गोरिदम बघणार आहोत. तर हे अल्गोरिदम काय डिसाइड करतं, दिस अल्गोरिदम डिसाइड्स whether a request of the resource can be safely granted so as to the system will remain in safe state. ते काय डिसाइड करतं, जी काही रिसोर्ससाठी रिक्वेस्ट सेंड केलेली आहे ती जर सेफली ग्रँट केलेली असेल तर ती सिस्टीम सेफ स्टेटमध्ये ॲज इट इज रिमेन्स राहणार. ओके. हे डिसाइड कोण करतं, रिसोर्स रिक्वेस्ट अल्गोरिदम डिसाइड करतं. Whenever a process makes a request of the resource, then this algorithm checks if the resource can be allocated or not. ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, जेव्हा रिसोर्सला रिक्वेस्ट केली जाते, सेंड केली जाते, त्यावेळी हे अल्गोरिदम काय चेक करतं, जो काही रिसोर्सेस आहे तो अलोकेट केलेला आहे की नाही हे चेक करतं आणि त्याच्यानंतर ते काय करतं, ही जी काही रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर त्या सिस्टीमनं ते सेफली ग्रँट केलेलं आहे की नाही, आणि जर केलेलं असेल तर इट विल रिमेन इन द सेफ स्टेट. त्याच्यानंतर ते काय होतं, सेफ स्टेटमध्ये रिमेन होतं. लक्षात येते का. ओके. आता ह्याच्यामध्ये टोटल 3 स्टेप्स असणार आहेत. फर्स्ट सांगते मी, द कशी ही ॲक्च्युली वर्क होते, तर पहिल्यांदा काय होते ते चेक करते, जी काही रिक्वेस्ट सेंड केलेली आहे ती व्हॅलिड आहे की नाही. The algorithm checks that if the request made is valid or not. त्याच्यानंतर काय होतं, अ रिक्वेस्ट इज व्हॅलिड, रिक्वेस्ट ही व्हॅलिड आहे असं आपण म्हणू शकतो, पण कधी, इफ द नंबर ऑफ रिक्वेस्टेड रिसोर्सेस ऑफ ईच रिसोर्स टाईप इज लेस दॅन द नीड बाय द प्रोसेस. लक्षात येते का. ही जी काही रिक्वेस्ट आहे ती व्हॅलिड आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळी नंबर ऑफ रिक्वेस्टेड रिसोर्सेस असणार आहेत प्रत्येक रिसोर्स टाईपचे, जे लेस असतील कोणापेक्षा, इट इज लेस दॅन नीड, जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी असतील तर ते व्हॅलिड आहे आपण असं म्हणू शकतो. इफ इट इज व्हॅलिड रिक्वेस्ट देन स्टेप 2 इज एक्झिक्युटेड एज अबाउडेड. आता ह्याच्या टोटल मी 3 स्टेप आहेत म्हटले. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जातं, चेक केलं जातं रिक्वेस्ट केलेली व्हॅलिड आहे की नाही. जर व्हॅलिड असेल तर सेकंड स्टेप एक्झिक्यूट होणार.
व्हॅलिड नसेल तर इथंच काय होणार, ही जी काही सिस्टीम असणार आहे ती अबॉर्ट होणार. लक्षात येते का? आता जर व्हॅलिड असेल म्हणजेच काय, तिथं नंबर ऑफ रिक्वेस्टेड रिसोर्सेस असतील प्रत्येक रिसोर्स टाईपचे, ते लेस दॅन नीड असतील तर स्टेप 2 एक्झिक्यूट होणार. आता स्टेप 2 मध्ये काय होणार, इट चेक्स इफ द नंबर ऑफ रिक्वेस्टेड इन्स्टन्स ऑफ ईच रिसोर्स इज लेस दॅन द अवेलेबल रिसोर्स. इथं काय चेक केलं जातं, नंबर ऑफ रिक्वेस्टेड इन्स्टन्स असणार आहेत प्रत्येक रिसोर्सचे, जे लेस दॅन दी अवेलेबल रिसोर्स आहेत का हे चेक केलं जातं. इफ नॉट then the process has wait until sufficient resource are available, else go to step 3. जर तसं नसेल तर ते काय करतात, वेट करतात. जर तसं नसेल तर काय प्रोसेस करते, वेट करते कधीपर्यंत, सफिशियंट रिसोर्स अवेलेबल होऊपर्यंत. एल्स ती काय करते, तिसऱ्या स्टेपकडे गो ऑन होते. ओके, नाउ the algorithm assumes the resource have been allocated and modifies the data structure accordingly. त्याच्यानंतर अल्गोरिदम काय करतं, जे काही रिसोर्सेस अलोकेट केलेले असणार आहेत त्याच्यानुसार आणि त्या डेटा स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंगली ते मॉडिफाय करतं. लक्षात येतंय का? ओके, आता त्याचे मी तुम्हाला फॉर्म्युले सांगते. अवेलेबल प्लस अलोकेशन आणि नीडचे. अवेलेबल कॅल्क्युलेट करायचं आहे, अलोकेशन कॅल्क्युलेट करायचं आणि नीड. तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण एक्झाम सॉल्व करताना बघूया. एक्झाम्पल नेक्स्ट असणार आहे तो आहे सेफ्टी अल्गोरिदम. नेक्स्ट असणार आहे तो कोणता असणार आहे, सेफ्टी अल्गोरिदम. तर सेफ्टी अल्गोरिदम मध्ये काय होतं, इट इज अप्लाइड टू चेक वेदर अ स्टेट इज इन अ सेफ स्टेट ऑर नॉट. हे तर काय चेक केलं जातं, ती जी काही स्टेट असणार आहे ती सेफ स्टेट आहे की अनसेफ हे चेक केलं जातं. याच्यामध्ये टोटल 4 स्टेप्स असतात. ओके, सपोज करंटली ऑल द प्रोसेसेस आर टू बी एक्झिक्युटेड. सपोज करा सगळ्या ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या एक्झिक्यूट झालेल्या आहेत. डिफाईन 2 डेटा स्ट्रक्चर ॲज वर्क अँड फिनिश ॲज व्हेक्टर्स ऑफ लेंथ m अँड n द नंबर ऑफ रिसोर्सेस. यांनी काय सांगितलंय, ह्याच्यामध्ये 2 डेटा स्ट्रक्चर वर्क आणि फिनिश ॲज अ व्हेक्टर असं आपण कन्सिडर करूया. आता तर त्यावेळी वर्क इज इक्वल्स टू काय होणार, अवेलेबल. सेफ्टी अल्गोरिदम कशामध्ये टोटल 4 स्टेप्स इन्वॉल्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये काय होतं, चेक केलं जातं स्टेट ही सेफ आहे की नाही हे चेक केलं जातं सेफ्टी अल्गोरिदम मध्ये. तर याच्यामध्ये टोटल 4 स्टेप्स असणार आहेत. तर त्यातलं फर्स्ट पण स्टेप असणार आहे, त्याच्यामध्ये आधी कन्सिडर केलं जातं की सगळ्या प्रोसेसेस एक्झिक्यूट झालेल्या आहेत असं आपण सपोज करूया. त्याच्यानंतर 2 डेटा स्ट्रक्चर घेऊया ॲज अ वर्क अँड फिनिश ॲज अ व्हेक्टर्स ऑफ ओके लेंथ. तर वर्क इज इक्वल्स टू काय होणार, अवेलेबल. नेक्स्ट फिनिश आय इज इक्वल्स टू फॉल्स फॉर आय इज इक्वल्स टू 0 1 अप टू सो ऑन n-1. वर्क इज इक्वल्स टू काय होणार, अवेलेबल होणार. ओके, आणि फिनिश ऑफ आय इज इक्वल्स टू फॉल. मग आयची व्हॅल्यू 0 टू किती असणार, n-1 पर्यंत असणार. तर दिस अल्गोरिदम विल लुक फॉर अ प्रोसेस दॅट हॅज नीड व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू दी वर्क. त्याची जी काही नीडची व्हॅल्यू असणार आहे ती लेस दॅन ऑर इक्वल टू कशी पाहिजे, वर्क पाहिजे. सो ह्या स्टेपमध्ये काय आपण फाइंड आउट करू शकतो, इंडेक्स आय फाइंड आउट करू शकतो. तर कसं इंडेक्स फाइंड आउट करू शकतो, तर इथं आपण लिहिले ना फिनिश ऑफ आय इज इक्वल्स टू फॉर. तर त्याच्याच रिगार्डिंग ह्या अल्गोरिदम मध्ये आपण काय करणार, फिनिश ऑफ आय इज इक्वल्स टू फॉल्स अँड नीड ऑफ आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू वर्क. आता मी सांगितल्याप्रमाणे इफ नो सच आय इज प्रेझेंट देन गो टू स्टेप 4 एल्स टू स्टेप 3. जर आय इज प्रेझेंट, जर अशा प्रकारचा आय तिथं प्रेझेंट नसेल, आय मीन्स व्हॉट, इंडेक्स, तर तुम्ही डिरेक्टली 4थ्या स्टेपला जायचं आणि असेल तर स्टेप 3ला मूव्ह ऑन व्हायचं. ओके, तर थर्ड स्टेप काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय होतं, वर्क इज इक्वल्स टू वर्क प्लस अलोकेशन. का, कारण याच्यामध्ये आय काय होतं, द प्रोसेस आय सिलेक्टेड इन अबाउट स्टेप रन्स अँड फिनिशेस इट्स एक्झिक्युशन. जर आय तिथं सिलेक्ट झाला तर याच्यामध्ये काय होतं, ती स्टेप रन होते आणि त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतो. Also the resource allocation it gets free. Okay, so work and finish of the process is set as true. त्यामुळे work and finish हे काय केलं जातं, as a true सेट केलं जातं.
आता त्याच्यासाठीचे खालचे आपण ऑपरेशन्स बघूया. म्हणून आपण काय केले, वर्क्स इज इक्वल्स टू वर्क प्लस अलोकेशन अँड फिनिश ऑफ आय इज इक्वल्स टू ट्रू. आफ्टर परफॉर्मिंग दी थर्ड स्टेप गो टू दी स्टेप 2 अगेन. ओके, लक्षात येते का? आणि स्टेप 4ला कधी यायचं, जेव्हा आपण स्टेप 2ला असतो आणि तिथं जर आय फाइंड आउट नाही झाला, आय मीन्स इंडेक्स, तर आपण डिरेक्टली 4th स्टेपला येणार. आता 4th स्टेप काय असणार आहे, तर इफ ऑल द प्रोसेसेस आर एक्झिक्युटेड इन सम सिक्वेन्स देन इट इज सेड टू बी सेफ स्टेट. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो, फिनिश ऑफ आय इज इक्वल्स टू ट्रू फॉर ऑल आय. आय मीन्स व्हॉट, इंडेक्स. लक्षात येते का? देन द सिस्टीम इज सेड टू बी इन अ सेफ स्टेट. त्यावेळीस आपण काय म्हणू शकतो, ही सिस्टीम सेफ स्टेटमध्ये आहे. लक्षात येते का? आता ह्याची जी कॉम्प्लेक्सिटी असणार आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बँकर्स अल्गोरिदम, ती किती असणार आहे, n इंटू m, दॅट इज n²m. काय असणार आहे, त्याची जी कॉम्प्लेक्सिटी असणार आहे ती n²m. बरोबर. तर m म्हणजे कोण असणार आहे, m म्हणजे लेंथ ऑफ अवेलेबल वेक्टर. m म्हणजे कोण असणार आहे, लेंथ ऑफ अवेलेबल वेक्टर. आणि n म्हणजे कोण असणार आहे, नंबर ऑफ प्रोसेसेस टू बी एक्झिक्युटेड. हे झालं सेफ्टी अल्गोरिदम. लक्षात येते सर्वांच्या? ओके, थँक्यू.